आणि तिकडे मागच्याच आठवड्यात 7 पट्टीचे पोहणारे वारले, म्हणजे बुडले आणि गेले. पाणी बरोबरच यायला लागलं आणि माझ्या साधारण इथे वगैरे यायला लागलं पाणी, बाकीच्यांच्या डोक्याचे माने पण यायला लागले. बरं असं होतं की बाकीच्यांना थोडंफार पोहता येत होतं, मला पोहता पण येत नव्हतं तेव्हा. आम्हाला ऐकू आलं की किल्ल्याच्या दरवाजावरून, त्या बुरुजावरून थाळ्या बिळ्या वाजून ते किल्लेदार आणि काय त्याच्या बरोबरचे माणसं काहीतरी आम्हाला सांगू इच्छितात, म्हणजे आरडाओरडा करत, काय ते ऐकू येत नव्हतं आम्हाला. तर आम्ही म्हटलं काहीतरी लोचा आहे, म्हणजे आपण काहीतरी डिसिजन घ्यायला लागेल, आपल्याला सरळ जाणं काहीतरी धोकादायक काय असं वाटतंय. तर मी लेफ्टला बघितलं तर ते कुलाबा किल्ल्याचे जे तटबंदी आहे त्याच्यानंतर काही खडक असे, म्हणजे साधारण अर्धचंद्राकृती असं झालं होतं, त्यामुळे त्या तिकडे असे काही खडक आले होते तटाच्या बाहेरचे. तर ते तसे जवळ दिसत होते मला. म्हटलं आपण इकडे कट मारूया आणि परत किल्ल्यात जाऊया, दुसरं काय चारा दिसत नाही आहे. आम्ही चपला बिपला पण सोडल्या, पाण्यात तिकडे अडकले होते तिकडे, आणि तसेच अनवाणी पायाने वगैरे तिथून चढायला सुरुवात केली ते खडकांवर वगैरे. आणि त्याला ते कालवं वगैरे असतात, त्याला धार असते, लोक पाय रक्तबंबाळ झाले वगैरे सगळं. अशा परिस्थितीत आम्ही तिकडून चढलो आणि त्या अजून तटाच्या भिंतीवरून आतमध्ये शिरलो आणि पडलो तिकडे. त्याचे म्हटलं बरं सुटलो म्हटलं. आणि ते किल्लेदार वगैरे आले तिकडून, म्हणाले, आणि तिकडे मागच्याच आठवड्यात 7 पट्टीचे पोहणारे वारले, म्हणजे बुडले आणि गेले. ते तुम्हाला आम्ही म्हणत जाऊ नका, तुम्ही जस्ट तुम्ही अलीकडून वळला ते आम्हाला हायचं वाटलं आणि तुम्ही वाचलात.